मी कव्हर केलंय. तर आपण स्टार्ट करूया. हा आम्ही हे जेवढं एवढं हे ग्रास मॅट आहे आम्ही ह्याच्यासाठी लावलं शूसाठी, कारण की ती कांदा वगैरे फ्रेश. आणि तुम्ही कट पण करून घेऊ शकता. बघा जितकं साईज तुम्हाला पाहिजे तितकी. आता आपण जाऊया झाडाकडे. ही आहे हे आहे सदाफुली आणि त्याच्यामध्ये थोडे डेकोरेशन आणि सगळ्यामध्ये असे दगड लावले तुम्ही बघू शकता. बघा स्टोन्स असे मेकओव्हरचे म्हणजे डिझाईनचे स्टोन्स. आणि हे हँगिंग पॉट्स लावले आम्ही वेगळे कलरचे. 2 ब्ल्यू 2 रेड घेतले होते, 2 येलो 2 व्हाईट असे केलं आम्ही. त्याच्यानंतर आपण जाऊया. हँगिंग पॉट्स कसे लावले तुम्ही? हँगिंग पॉट्स असं आम्ही ते लावायला लोखंडाची पट्टी अडकवायची ती घेतली. ओके. आता आपण जाऊया मोगऱ्याकडे. हा मोगरा आहे आणि तुम्ही असं म्हणजे असले पण कुंडी घेऊ शकता. वेगळ्या कलरचे असे अडकवायचे आतून वगैरे कुठून पण अडकू. त्याच्यानंतर हे ओवा, कधी कधी सर्दी वगैरे खोकला त्यानंतर मेडिसिन ही पण लावला आम्ही. त्याच्यानंतर आपण जाऊया येलो रोज आमचा खराब झाला पण आम्ही केलं. तुळस आहे. हे डेकोरेशनचं झाड आहे म्हणजे स्मॉल. आणि त्याच्यानंतर गवती चहा, कधी तुम्हाला चहा वगैरे बनवायचा असतो तर गवती चहा मिळतात. आणि हे आहेत इंडोर प्लांट्स. ह्याला सारखं म्हणजे ह्याला दररोज पाणी नाही लागत, कधीतरी महिन्यामधनं 2दा. आणि काही डेकोरेशनचे पण येतात त्याच्यामध्ये झाड. आता आपण जाऊया कांद्याच्या पात. खराब झाले कांदे आम्ही असे लावले मातीत. त्याच्यानंतर अशी त्याला पात सुटली तुम्ही बघू शकता. आणि हे आम्ही घरी बनवलेलं झाड तुळस, अजून एक छोटी वाली. आणि बसायला गॅलरीत वगैरे तुम्हाला कधी हे करायचं असलं तर आम्ही हे ठेवलं बसायला.